अंजली नावाच्या एका सुंदर आणि संस्कारी मुलीचं लग्न रोहन नावाच्या मुलासोबत फिक्स होतं. अंजलीला रोहन पसंत पडतो आणि रोहनला अंजली. अंजलीच्या आईवडिलांना रोहनच्या घरची प्रॉपर्टी, शेतीवाडी वगैरे सर्व काही पसंत पडते आणि ते आपली मुलगी रोहनला देण्यासाठी आनंदाने तयार होतात. लग्नाचा दिवस येतो. लग्न देखील अगदी धूमधडाक्यात पार पडते. आता नवरीची पाठवणी करण्याची वेळ येते. तितक्यातच त्या ठिकाणी किन्नरांची टोळी येते. या टोळीमध्ये 4 जण असतात. ते त्यांचं कामच असतं. त्या ठिकाणी नाचगाणे वगैरे करू लागतात, सर्वांचं एंटरटेनमेंट करू लागतात आणि सर्वांकडून पैसे वगैरे घेऊ लागतात. या किन्नरांची नजर जास्त करून नवरदेवावरती आणि नवरदेवाच्या वडिलांवरती असते. हे किन्नर जसे नवरदेवाकडे आपला मोर्चा वळवतात, त्या नवरदेवाचे हावभाव बघून, चालचलन बघून या किन्नरांना लगेच शंका येते. त्याचवेळी लग्नातील डीजेवर एक अत्यंत जोराचा आवाज येतो आणि गाणं सुरू होतं. त्यावेळी नवरदेव रोहन नकळतपणे एक विशिष्ट प्रकारची टाळी वाजवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव काही क्षणांसाठी पूर्णपणे बदलतात. तो एक क्षण किन्नरांच्या नजरेतून सुटत नाही. त्यांना 100% खात्री पटते की हा मुलगा कोणी साधारण मुलगा नाही, तर तो आपल्याच कॅटेगरीमधला व्यक्ती आहे. हा लग्न कसं करतोय हेच या किन्नरांना समजत नाही. किन्नर त्या ठिकाणी बेचैन होऊ लागतात. किन्नर विचार करत होते की या मुलाचं लग्न तर आता पूर्णपणे पार पडलं आहे आणि आता हा या मुलीला देखील आपल्या घरी घेऊन जाईल. त्यांना सुचत नाही की आता नक्की करावं तर काय करावं, बोलावं तर काय बोलावं. मात्र त्यांच्यामध्ये एक मेन किन्नर असतो, ज्याचं नाव असतं चमेली. चमेली नावाची किन्नर बोलते की अशा पद्धतीने आपण हे होऊ देऊ शकत नाही. कदाचित या लोकांनी या नवरीच्या घरच्यांना फसवलं असेल, त्यांच्यापासून ही मोठी गोष्ट लपवून ठेवली असेल. त्यांना अंधारात ठेवणं योग्य नाही. त्यांना ही गोष्ट माहीत पडलीच पाहिजे. सर्वात अगोदर हे किन्नर त्या मुलाला जवळून चेक करण्यासाठी त्याच्याजवळ जातात. तितक्यातच तो जो नवरदेव असतो, रोहन, त्याचे वडील त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि या किन्नरांना अडवतात. किन्नर जसे त्या नवरदेवाला छेडछाड करू लागतात. रोहनचे वडील जे असतात यांना वाटते की कदाचित हे किन्नर आपलं सर्व बिंग फोडतील. म्हणून ते घाईघाईने आपल्या खिशातून 5,000 रुपये काढून या किन्नर लोकांना देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि गुपचूप येथून निघून जा. किन्नर बोलतात की हो, आम्ही येथून निघून जाण्यासाठीच आलो आहोत. आम्हाला इथे आमची गृहस्थी बसवायची नाहीये. बस आम्हाला नवरदेवाला एकदा भेटू द्या. नवरदेवाचे वडील अगोदर तर त्यांना तेथे जाऊच देत नाहीत. मात्र किन्नर त्यांचं न ऐकता त्या नवरदेवाजवळ जातात. त्याच्यासोबत छेडखानी करू लागतात. खरं तर ते त्याच्या खिशामध्ये हात घालून आणि स्पर्श करून हे चेक करण्याचा प्रयत्न करत होते की हा खरंच पुरुष आहे की त्यांच्याच बिरादरीमधला व्यक्ती आहे. मात्र हे सर्व होत असताना त्या नवरदेवाचे वडील पुन्हा त्या ठिकाणीमध्ये येतात आणि त्या किन्नरांना तेथून हटवू लागतात. त्यांना रागाने बोलतात की तुम्हाला एवढे पैसे देऊन देखील तुमचं मन भरलं नाही का? तुम्ही आताच्या आता येथून चालते व्हा. आता हे जे किन्नर असतात त्यांची जी मेन चमेली असते ती नवरदेवाच्या वडिलांना सुनावते की तुम्ही याचं लग्न तर करून देत आहात या निष्पाप मुलीसोबत, मात्र पुढे गृहस्थी हा कसा बसवणार? हा तुमचा वंश कसा चालवणार? हे ऐकून नवरदेवाचे वडील भडकतात आणि बोलतात की माझा मुलगाच वंश चालवणार. तुम्ही हे असं कसं बोलू शकता? काय बडबड करत आहात तुम्ही? आत्ताच्या आत्ता येथून निघा, नाहीतर तुम्हाला धक्के मारून या ठिकाणाहून मी बाहेर काढून देईन. पण ते किन्नर कोणाला घाबरणारे नव्हते. ते चौघे एकत्र येतात, विचार करतात की आता आपल्याला पूर्णपणे कन्फर्म झालेलं आहे की हा नवरा जो आहे हा आपल्याच बिरादरीचा एक किन्नर आहे. मात्र ही गोष्ट आपण मुलीच्या आईवडिलांना सांगितलीच पाहिजे. म्हणून हे किन्नर आपला मोर्चा थेट मुलीच्या आईवडिलांकडे वळवतात. आणि अंजलीच्या आईवडिलांना सांगतात की तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही एका किन्नरसोबत करून दिलं आहे. हे सर्व ऐकल्यानंतर अंजलीचे जे आईवडील असतात त्यांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. त्यांना सुचत नाही की हे किन्नर असं कसं बोलू शकतात. पहिल्यांदा तर ते किन्नरांवरती खूप भडकतात. मात्र चमेली बोलते की आमच्यावरती भडकू नका, तुम्ही स्वतः खात्री करा आणि नंतरच तुमच्या मुलीची पाठवणी करा. आता तर फक्त लग्न झालं आहे. पाठवणी केल्यानंतर मात्र तुमच्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अंजलीचे आईवडील विचार करतात की नक्कीच आपण चेक केलं पाहिजे. मात्र चेक कसं करावं? आता ते डोक्याला हात लावून बसतात. त्या ठिकाणी नवरीचे जे नातेवाईक असतात, तिच्या वहिनी वगैरे असतात, या सर्व स्त्रियांना ही गोष्ट समजते. या लग्नामधील पुरुषांना याबाबतीत काहीच माहिती मिळालेली नसते. सर्व चर्चा स्त्रियांमध्येच सुरू असते. आता सर्व स्त्रिया त्या ठिकाणी एक प्लॅनिंग बनवतात. लग्नातील काही रीतिरिवाज बाकी होत्या, जसे की बूट वगैरे लपवण्याच्या रस्म आणि नवरदेवाला गिफ्ट देण्याची रीत. याच वेळेचा फायदा घेण्याचं त्या ठरवतात.
अंजलीचा जो सख्खा भाऊ असतो तो नोकरीनिमित्त दुबईमध्ये असतो आणि अंजलीची एक वहिनी असते जिचे नाव स्नेहा असते. आता सर्व जबाबदारी त्या अंजलीच्या वहिनीवरती म्हणजे स्नेहावरती येते. नवरदेवाला चेक करायचं होतं की तो नक्की मर्द आहे की किन्नर. स्नेहासाठी भले हा तिच्या स्वतःच्या इज्जतीचा प्रश्न होता, पण त्यापेक्षा जास्त मोठं तिच्या नणंदेचं म्हणजे अंजलीचं संपूर्ण आयुष्य पणाला लागलं होतं. त्यामुळे ती हे धाडसाचे पाऊल उचलण्यासाठी तयार होते. त्या नवरदेवाला, रोहनला, आता गिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका स्वतंत्र रूममध्ये बोलावून घेण्यात येते. रोहन सुरुवातीला त्याच्या 2-3 मित्रांना घेऊन त्या ठिकाणी येऊन बसतो. मात्र अंजलीची वहिनी स्नेहा त्या ठिकाणी येते आणि रोहनला बोलते की तुम्ही एकटेच त्या रूममध्ये चला, मला तुम्हाला एकांतात एक खास गिफ्ट द्यायचं आहे आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे. नवरदेवाला वाटते की ही एखादी रस्म असू शकते, म्हणून हा रोहन तिच्यासोबत त्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर स्नेहा दरवाजा आतून बंद करून घेते. रोहन थोडा बेचैन होतो. तो विचारतो, दरवाजा का बंद केला? तर स्नेहा बोलते की आमच्यामध्ये अशीच पद्धत आहे, तुम्ही शांत बसा. आणि खरं सांगू तर मला तुम्ही खूप आवडता. मी तुम्हाला जसं पहिल्यांदा लग्नाच्या मंडपात बघितलं, माझं मन तुमच्यावरती आलं आहे आणि मी तुमच्यासोबत काही वेळ घालवू इच्छिते. ती पुढे बोलते, हे बघा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. मी तुमच्यासाठी पूर्णपणे उपस्थित आहे. तुम्ही माझ्यासोबत आज या बंद खोलीमध्ये काहीही करू शकता. याबद्दल मी कोणाला काहीही सांगणार नाही, कोणाला काहीही माहिती होणार नाही. रोहन घाबरून बोलतो की या अशा पद्धती आमच्याकडे नाहीयेत, हे असं लग्नामध्ये कधी होत नसतं. मात्र स्नेहाला तर चेक करायचंच होतं. आता ती सर्वात अगोदर त्या रूममधील लाईट वगैरे बंद करते आणि त्या नवरदेवाला हळूहळू टच करू लागते. स्पर्श करता करता ती त्या नवरदेवासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. ती बारकाईने बघत असते की रोहनमध्ये काही फिलिंग्स येत आहेत की नाही, त्याची रिॲक्शन काय आहे. मात्र रोहन त्या परीक्षेमध्ये पूर्णपणे फेल होतो. स्नेहाने अगदी चालाकीने सर्व गोष्टी परखल्या होत्या आणि तिने सर्व काही बघितलं होतं. तिला 100% कळून चुकलं होतं की हा जो नवरदेव आहे रोहन, हा कोणीही मर्द नाहीये, तर हा एक किन्नरच आहे. एवढं सर्व आतमध्ये सुरू असताना बाहेर ज्या महिला उभ्या होत्या त्यांना मात्र आता प्रचंड भीती वाटत होती. कारण त्यांच्यामधील एक महिला नवरदेवाची टेस्टिंग घेण्यासाठी आतमध्ये तर नक्कीच गेली होती, मात्र तिच्यासोबत या नवरदेवाने काही वेगळे वाईट कृत्य करू नये याची सर्वांना धास्ती लागली होती. आता बाहेरून त्या महिला घाबरून तो दरवाजा जोरात वाजवू लागतात. मात्र ही जी स्नेहा असते ती आतूनच बोलते की थोडं थांबा आणि बाहेरच्या महिलांना थांबवते. ती रोहनला थेट विचारते की तू नक्की कोण आहेस ते मला खरं खरं सांग. मी तुला पूर्णपणे ओळखलं आहे. आता सर्व तुझ्याच हातात आहे. तू जर मला सर्व खरं सांगितलं तर मी तिला माफ करू शकते. जो नवरदेव असतो रोहन, याला कळून चुकते की आता आपलं बिंग फुटलेलं आहे. आता खरं सांगितल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तर हा रोहन रडत रडत सांगू लागतो की हे बघा, यामध्ये माझा काहीही दोष नाही. माझे जे आईवडील आहेत हे समाजाच्या भीतीपोटी माझं लग्न या मुलीसोबत लावून देत होते. समाजामध्ये त्यांना हे दाखवायचे नाहीये की मी एक किन्नर आहे. त्यांनी या अगोदर देखील माझं लग्न एका मुलीसोबत करून दिलं होतं. मात्र ती मुलगी लग्नाच्या अवघ्या 4 ते 5 दिवसानंतरच आमच्या घरून निघून गेली. ती पुन्हा माघारी आलीच नाही. मात्र माझ्या आईवडिलांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली आणि तुमच्याकडून हुंडा वगैरे घेण्याच्या लालसेपोटी माझं लग्न या मुलीसोबत लावून देत होते. हा सर्व प्रकार जेव्हा स्नेहा ऐकते तेव्हा तिला तिचे अश्रू अनावर होतात. तिला तिच्या नणंदेची म्हणजेच अंजलीची आठवण येते. अंजलीसोबत किती मोठा विश्वासघात होत होता, तिचं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त होत होतं हे विचार करून ती हादरून जाते. आता एवढं सर्व ऐकून स्नेहा रडतच तो दरवाजा उघडते आणि बाहेर उभ्या असलेल्या महिलांकडे येते. सर्व महिला तिला विचारू लागतात की काय झालं. स्नेहा सर्वात अगोदर नवरी मुलीकडे अंजलीकडे येते आणि अंजलीच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागते. ती बोलते की तुझ्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे. ज्या मुलाला तू पसंत केलं आहे हा मुलगा मर्द नाही, तर एक किन्नर आहे. आता अंजली जी असते ही देखील तिच्या नशिबाला दोष देऊन ढसाढसा त्या ठिकाणी रडू लागते. सर्व नातेवाईकांपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरू लागते. सर्व नातेवाईक आता या नवरदेवाच्या घरच्या मंडळींना, त्याचे जे जवळचे काका मामा वडील होते या सर्वांना घेरतात आणि त्यांना जाब विचारू लागतात की तुम्ही आमच्यासोबत अशी इतकी मोठी फसवणूक का केली. तितक्यातच एक व्यक्ती पोलिसांना देखील संपर्क करतो आणि बार्शी पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल होते. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांसमोर समझोता सुरू होतो.
नवरदेवाचे जे वडील असतात हे नवरी मुलीच्या घरच्यांची सर्वांची हात जोडून माफी मागू लागतात. ते बोलतात की हो, आम्ही समाजाच्या भीतीपोटी आमच्या किन्नर मुलाचे लग्न तुमच्या मुलीसोबत लावून देत होतो. समाज आम्हाला नावे ठेवू नये म्हणून आम्ही हे करत होतो. मात्र आम्ही केलेली चूक आम्हाला मान्य आहे. रोहनचा आणखी एक भाऊ आहे सुमित. हा अतिशय चांगला आहे, मर्द आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न याच्यासोबत लावून देऊ शकता. मात्र अंजलीचे जे आईवडील होते, नवरीचे जे नातेवाईक होते, यांचा विश्वास पूर्णपणे या रोहनच्या आईवडिलांवरून आणि नातेवाईकांवरून उडाला होता. ते संतापाने बोलत होते की तुम्ही इतकी मोठी आमच्यासोबत फसवणूक केली आणि आता तुम्ही असा विचार कसा करू शकता की या मुलीला आम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाला देऊ. आता अंजलीचे आईवडील विचार करतात की हे प्रकरण आणखी वाढवल्याने काही उपयोग नाही. या लग्नामध्ये त्यांचा भरपूर सारा खर्च झालेला होता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. अंजलीच्या आईवडिलांनी रोहनच्या आईवडिलांना ठणकावून सांगितले की तुम्ही आमच्यासोबत दगा केला आहे, मात्र या लग्नाचा जो काही खर्च आला आहे तो पूर्ण खर्च आम्हाला आत्ताच्या आत्ता परत द्या. पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करत पूर्णपणे समझोता केला आणि नवरदेवाच्या वडिलांकडून 5 लाख रुपये त्यांनी घेतले आणि अंजलीच्या आईवडिलांना दिले. मात्र तरी देखील अंजलीच्या आईवडिलांची मान शर्मेने पूर्णपणे खाली झाली होती, कारण त्यांच्या मुलीचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होता राहिलं होतं आणि तरी देखील त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलीला आता एक दाग लागलेला आहे. आता जी स्नेहा असते ती अंजलीकडे येते आणि तिला समजावत बोलते की हा असा अपशकुन होणं ठीक गोष्ट नाहीये. तुला एखादा मुलगा पसंत असेल, कॉलेजचा वगैरे, तर तू आत्ताच सांग, त्या मुलासोबत आत्ताच्या आत्ता तुझं लग्न आम्ही लावून देऊ शकतो. मात्र अंजली अतिशय संस्कारी असते. आईवडिलांच्या संस्कारानुसार तिने कोणत्याही मुलावर प्रेम वगैरे काहीही केलेलं नव्हतं. जो कोणी चांगला मुलगा तिच्यासोबत आता लग्न करू शकेल अशा मुलासोबत ती लग्न करण्यासाठी तयार होती. तेव्हा स्नेहा अंजलीला बोलते की तुला माझा भाऊ पसंत आहे का? अंजलीची तिच्या वहिनीच्या भावासोबत जो दुबईहून परत आला होता त्याच्याशी चांगली ओळख होती. तिचा भाऊ तिला लग्नासाठी पसंत पडतो आणि स्नेहाचा भाऊ देखील त्या ठिकाणी अंजलीसोबत लग्न करण्यासाठी आनंदाने तयार होतो आणि अशा पद्धतीने अंजलीचे आणि स्नेहाच्या भावाचे त्याच मंडपात लग्न लावून देण्यात येते. अशा प्रकारे जी अंजली असते ती आपल्या वहिनीचीच वहिनी बनून वहिनीच्या माहेरी म्हणजेच तिच्या स्वतःच्या सासरी जाते. अशा प्रकारे अंजलीचा संसार अगदी सुरळीत सुरू होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या देखील घटना या समाजामध्ये घडत असतात ज्यावरती विश्वास ठेवणे अतिशय मुश्किल गोष्ट आहे. तर या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.